बाळा, आज मी तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. ती नीट लक्ष देऊन ऐक. व्हिडिओ सोडून जाण्याचा मनात विचारही आणू नकोस. बाळा, मला माहीत आहे तुझ्या आयुष्यात खूप शत्रू लपलेले आहे आणि काही तर तुझ्या समोरच राहून तुझ्यावर वार करत आहे. पण तू रडतोस कशाला? तू तर खूप स्ट्रॉंग आहेस. शत्रू असूनही तू पुढे जातोस म्हणजे तूच खरा योद्धा आहेस. लक्षात ठेव, जेव्हा तू काहीतरी मोठं करण्याचा प्रयत्न करतोस ना, स्वतःचं आयुष्य बदलण्याचा विचार करतोस आणि प्रयत्नावर यश मिळवतोस, तर तेव्हा काही लोकांना तुझी प्रगती बघवत नाही. ते तुला खाली खेचण्यासाठी तुझ्यावर वार करत राहतात. तुला आतून खूप दुखावण्याचा प्रयत्न करतात. तू खचून जाशील आणि तुझी प्रगती थांबेल, हेच तुझ्या शत्रूचे ध्येय आहे. पण तू तुझं ध्येय बदलू नकोस. तुझ्या शत्रूला जिंकू देऊ नकोस. तुझ्या शत्रूंचा आनंद कशात आहे माहीत आहे का तुला? तुझी हार होण्यात, तू खचून जाण्यात. म्हणून हा आनंद कधीच त्यांना मिळू देऊ नकोस. त्या उलट होणाऱ्या प्रत्येक अपमानाला स्वतःची शक्ती बनव. प्रत्येक टीकेला प्रेरणा बनव. प्रत्येक अडथळ्याला तुझी पायरी बनव. कारण ज्याने जगाला नाकारलं त्यांनीच जग बदललं. जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला हरवण्याची ताकद कोणातच नसते. म्हणून तू या गोष्टीकडे बघून वेळ वाया घालू नकोस. तू तुझ्या शत्रूची चाल उलटी पाड. लक्षात ठेव, तुझी स्वप्न तुझी वाट पाहत आहे. बाळा, सूर्यावर थुंकणाऱ्याच्या तोंडावर तीच थुंकी परत येते, पण सूर्याचं तेज कधीच कमी होत नाही. तसेच तुझंही आहे. शत्रू तुझ्याविषयी कितीही वाईट बोलला तरी तुझी किंमत कधीच कमी होणार नाही आणि झाली पण नाही पाहिजे. तुझ्या शत्रूंना तू शाप समजू नकोस. ते तुझ्या यशाचा प्रवासाचा एक भाग समज. आज ते तुला थांबवण्याचा प्रयत्न करत आहे, पण उद्या तुझं यशच त्यांना थांबवेल. एक दिवस असा येईल की लोक तुझ्यावर हसत होते तेच लोक तुझ्यासोबत फोटो काढण्यासाठी उभे राहतील आणि त्या दिवशी तुला समजेल की तू तेव्हा थांबला असता तर हा दिवस पाहायला भेटला नसता. बाळा, कोणाचा रागारागा करू नकोस. कोणाचा बदला घेण्याचा विचार करू नकोस. तुझं यशच तुझ्या शत्रूचा बदला आहे. तुझी प्रगती तुझा विजय आहे. तुला तुझ्या मामांवर विश्वास आहे ना? ते सगळं ठीक करतील. तू फक्त पुढे चालत राहा. थांबू नकोस. शत्रू कितीही चाळ खेळत असला तरीही हार मानू नकोस. हातात घेतलेले काम मागे टाकू नकोस. तुझी वेळ नक्की बदलेल. विश्वास ठेव आणि एकदा मनापासून मामांचं नाव घे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घे.